नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया दही मिरची। आपल्याकडे कधी भाजीचा नसला किंवा आपल्याला कधी झणझणीत खायची इच्छा झाली तर ही रेसिपी बेस्ट आहे। तर मी घेतल्या हिरव्या मिरच्या, या तिखट नाही आहेत, म्हणजे कमी तिखट आहेत। तर यांना बारीक बारीक मी कापून घेते। बघा, एवढं कापून घेतलेलेच छान राहतात। अख्खे बनवू शकता, पण मला कापलेलेच बरे वाटले। तर मी मसाला बनवून घेते आधी। तर मी अर्धा चम्मच बडीशेप घेतली आहे, अर्धा चम्मच मोहरी घेतली आणि अर्धा चम्मच जिरं घेतले आणि 7-8 मिरे घेतले। यांना छान भाजून घेऊ खरपूस। याला मिक्सर मध्ये पण पिसू शकता, मी खलामध्ये कुटणार आहे। बघा, छान भाजून झाले आहेत। मी आता खलामध्ये कुटून घेते। तर चला रेसिपी सुरुवात करूया। मी घेतला आहे 2 चमचे तेल, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे। मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये लसूण घालूया। लसूण त्यानंतर आपण तुरंतच मिरची घालूया आणि थोडासा कढीपत्ता। यांना छान मिक्स करून घेऊ। तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ आपण 5 मिनिटं तरी। छान मिक्स झाले आहे। आता याला झाकण मांडून आपण 5 मिनिटं तरी शिजू देऊ। बघा, 5 मिनिटानंतर माझे एकदम छान शिजलेले आहेत। मी इथे चवीनुसार मीठ घालते, हळद आणि कुटलेला आपला मसाला, धनेपूड। यांना छान मिक्स करून घेते। मसाले पूर्ण फ्राय करून घ्यायचे आपल्याला। याच्यानंतर मी घालते दही। दही आंबट असली तर कमी घालायची आणि आंबट नसली तर थोडी क्वांटिटी वाढवू शकता तुम्ही दह्याची। इथे आमचूर पण घालू शकता तुम्ही, पण माझी दही थोडी आंबट होती तर मी नाही घातली। इथे दाण्याची कूट पण घालू शकता, त्याची चव छान येते। आपल्याला पूर्ण सुकून घ्यायचं आहे ती दही आणि हलवतच राहायची आहे। तर बघा, एकदम छान मेल्ट झालेली आहे दही आणि पूर्ण सुकून गेलेली आहे। आता याच्यात आपण घालूया कोथिंबीर। रेडी आहे आपली दही मिरची। थँक यू फॉर वॉचिंग।